कारण शेतीला जर लावलं तर 12 महिने आपल्या हातात उत्पन्न येत नाही. पाऊस पडला तर नुकसान होतंय, नाही पडला तरी पण नुकसान होतं आपलं. मग इथं नुकसान नाही ना. इथं आपण एक 20 फुटाच्या रूम मध्ये याला चालू केलेलं आहे. हे 12 महिने चालतं आणि आपल्या हाताला काम राहतं. त्याच्यामुळे कुणाकडे रोजगार मागायची गरज नाही. आम्ही 4 लोकांना रोजगार देऊ शकतो. तर आम्हाला 2-4 लोक लावून याला बनवून घ्यावं लागतं अर्जंटमध्ये. मला जर 1 लिटर जर टॉयलेट क्लिनर बनवायचं असेल तर याची प्रक्रिया म्हणजे पाणी किती लागेल, मला याला केमिकल किती लागेल, याचं प्रमाण कसं असते? आणि हिवाळा, पावसाळा, उन्हाळा याला कोणताही सीझन नाही. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की बाबा कुरडया, पापड्या केल्या की याला वाळायसाठी आपल्याला फक्त 4 महिनेच हे उद्योग चालतो. मग नंतर पुन्हा मसनी जरी आणल्या तरी पण घरात 6 महिने, 8 महिने त्या सांभाळावं लागतात. मग त्याच्यापेक्षा आपण थोडं वेगळं करू बाबा काहीतरी. साधारण आता ग्रामीण भागाचा जर तुम्ही विचार केला तर गृहिणी सध्या गावात शेतीपूरक व्यवसाय असतील, पापडचा व्यवसाय असतील, त्यासाठी असणारं रॉ मटेरियल आणि अगदी ते असणारं कौशल्य त्यांच्यामध्ये अंगभूत असते. परंतु मी तुम्हाला आता या ठिकाणी असे प्रोडक्ट दाखवणार आहे की अगदी केमिकलयुक्त, म्हणजे फिनाईल असेल, हँड वॉश असेल, डिश वॉश असेल, त्याच्यानंतर टॉयलेट क्लिनर असेल आणि लॉन्ड्री वॉश असेल, असे प्रोडक्ट घरच्या घरी तयार करून संबंध महाराष्ट्रभरामध्ये विक्री करणाऱ्या एका गृहिणीला आपण भेटणार आहोत. अगदी परंपरेला छेद देत नाविन्यपूर्ण प्रोडक्ट तयार करत त्यांनी एक वेगळा पायंडा ग्रामीण भागामध्ये पाडला आहे, ज्यामुळे अनेक महिलांना घरच्या घरी रोजगार निर्मितीचं चांगलं साधन तयार होणार आहे. आज त्यांच्याकडून हा पूर्णपणे व्यवसाय आपण जाणून घेणार आहोत. चला तर हा व्यवसाय जाणून घेऊया. गावात आम्ही अनेक व्यवसाय कव्हर केले, परंतु गावाकडे व्यवसाय पाहताना आम्ही पापड, लोणची किंवा शेतीला पूरक व्यवसाय साधारण असं लेडीजच्या डोक्यात असतंय, कारण गृहिणींना जे अगदी सहज आहे, शक्य आहे, जे जमेल असे काम आतापर्यंत करताना पाहतोय. कशी सुरुवात झाली, संकल्पना कशी सुचली आपल्याला? सर एका ट्रेनिंग मध्ये गेले होते मी. मग त्या ट्रेनिंग मध्ये असे बऱ्याच प्रोडक्टचं ट्रेनिंग दिलं आम्हाला. झाडू आसन त्याच्यात समजा. मग ते झाडू हे आणि डिशवॉश, फिनाईल हे नंतर आम्ही याचं सगळ्याचं ट्रेनिंग घेतलं. माझ्या असं लक्षात आलं की जर समजा आपण हे व्यवसाय जर केला तर याला कुठंच मरण नाहीये. हे रोजच्या वापरामध्ये प्रत्येक शरीराला वापरण्यासाठी हे योग्य आहे. आणि हे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा म्हणजे 12ही महिने चालणारा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे थोडंसं आमच्या डोक्यात आलं आणि याचं ट्रेनिंग घेतलं आम्ही. याला आम्ही खर्च पण केला, 5 दिवस पण दिले आणि नंतर आम्ही हे व्यवसाय चालू केला. हे व्यवसाय चालू केल्यावर आम्हाला भरपूर अडचणी पण आल्या आणि आता आम्ही दोघी मैत्रिणींनी मिळून हे व्यवसाय चालू केलाय. काय काय बनवतात इथे सध्या? आता आम्ही एक फिनाईल बनवतो, एक लॉन्ड्री वॉश बनवतो, एक डिश वॉश आणि एक टॉयलेट क्लीनर. अच्छा, असे 4 ते 5 प्रकारचे हो. प्रोडक्ट बनवतो. आणि एक आम्ही हँड वॉश पण आहे, पण त्याच्या बॉटल भेटल्या नाही, त्याच्यामुळे आम्ही ते थोडं मागे ठेवलंय. असे आम्ही 5-6 प्रोडक्ट बनवले. त्याच्यात आम्ही झाडू ते कट केलते. झाडू त्याचं पण केलं आम्ही, पण आम्ही घेतलं नाही ते. अच्छा, बरं. आता साधारण ग्रामीण भागाचा विचार केला तर आता ग्रामीण भागाला सूट होणारे तुमचे प्रोडक्ट नाहीत आणि तुम्ही जे प्रोडक्ट बनवतात शक्यतो शहरात बनायला पण लोक धजावत नाहीत, कारण विक्री खूप अवघड गोष्ट आहे. अवघड गोष्ट आणि आता याच्या तर नामांकित अनेक ब्रँड आहेत काम करणारे. हो. तुम्ही ग्रामीण भागात सुरू केलंय, आता ही जोखीम घेतली. आता आम्ही याची जी मागणी आहे ते आमचं हे टॉयलेट क्लीनर आणि जे आपलं फरशीचं लिक्विड आहे फिनाईल, तर हे दवाखान्यामध्ये रोज वापरण्यासाठी लागतं. त्याच्यामुळे ते 2 प्रोडक्ट आमच्या दवाखान्यात चालतात आणि बाकीचे भांड्यासाठी आणि कपड्यासाठी लेडीज रोज वापरतात. त्याच्यामुळे आम्ही माझ्या महिला बचत गटातून चालू केलेले. तर माझ्याकडं 2,500 बचत गट आहे आणि ह्या महिलांना आम्ही हे सप्लाय म्हणून देतोय. अच्छा, ते तिकडे विकताय? त्यांना दिले गावागावामध्ये. आमच्या ग्रामसंघ असन, प्रभाग संघ असन, मग आम्ही ग्रामसंघाला देतो. ग्रामसंघातून महिलांच्या बचत गटाला जातं आणि बचत गटांकडून महिलांच्या घरामध्ये जातं प्रोडक्ट. असं आमचं चालू आहे. नेटवर्क आहे, नेटवर्क चालू आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही विक्री करताय. ओके. आता किती दिवस झाले तुम्ही करताय हे सगळं? आता 10 महिने झाले सर आम्हाला. 10 महिने. हे जे बनवण्याची जी प्रक्रिया आहे यासाठी काय आवश्यक लागतं रॉ मटेरियल? याला रॉ मटेरियल म्हणजे जे आपण डिशवॉश बनवतोय याच्यासाठी पावडर फॉर्म मध्ये भेटतं. आम्ही पुण्याहून माल मागून घेतो, पुण्याहूनच बॉटल पण मागून घेतो आणि हे सगळं जे आहे ते आम्ही पूर्ण माल पुण्याहून मागितलेला. त्याच्यात हे झाकणं असतील, ह्या बॉटल असतील समजा आमच्या, तर ह्या बॉटल हे सगळं आम्ही रॉ मटेरियल पुण्याहून मागून घेतो. बॉटल मध्ये पॅक करण्यासाठी पहिले हे रॉ मटेरियल तुम्ही पुण्याहून मागून घेतो आणि नंतर मग आम्ही हे आपलं फिल्टर पाण्यापासून बनवतो
आणि एकदा हे बनलं नाही नाही, प्रक्रिया घेऊयात आपण नंतर. हा. सुरुवातीला आता समजा हँड वॉश आहे, हँड वॉश बनवण्यासाठी आपल्याला काय लागतं, आवश्यक काय? आवश्यक म्हणजे फक्त पावडर लागतं त्याला. ती जी हँड वॉश बनवण्याची पावडर आहे हो, आणि पाणी झालं. बस. हो, आणि टॉयलेट क्लिनर बनवण्यासाठी त्याला पण पाणी आणि लिक्विड लागतं. लिक्विड. हो, आता याची जी बनवण्याची एकंदरीत जी प्रक्रिया असते ती कशी आहे? म्हणजे आता आम्हाला कमीत कमी हे भिजायला टाकले, आमच्याकडे मसनी नाही तर ना आम्ही मसनी घेतल्या नाही आणखीन. मसनी जर घेतल्या तर ते ताबडतोब बनतं, पण मसनी नसल्यामुळे आम्हाला याला भिजायला टाकल्यावर 8 तास लागतात. हे घरच्या घरी बनवतात हो. तुम्ही? ना कुठलीही मशीन नाही तुमच्याकडे? मशीन नाही, काय नाही, काय इथंच घरीच बनवताय? घरीच फक्त बनवतो. केमिकल आणताय बाहेरून, हा, रॉ मटेरियल जे आवश्यक आहे ते बाहेरून ते घेऊन येताय, बाहेरून घेऊन येतो. आणि त्याची जी इथं एक बनवण्याची प्रक्रिया आहे, अगदी त्याचे ठरलेली प्रक्रिया कशी आहे? समजा आता तुम्हाला एक टॉयलेट क्लिनर बनायचं आहे, हा, तर आता ही बॉटल किती लिटरची आहे? अर्धा लिटरची बॉटल आहे. किती रुपयाला विकता ही? 70 रुपयाला. 70 रुपयाला. मग आता मला जर 1 लिटर जर टॉयलेट क्लिनर बनवायचं असेल तर याची प्रक्रिया म्हणजे पाणी किती लागेल मला, याला केमिकल किती लागेल, याचं प्रमाण कसं असते? नाही, याला आपण समजा 1 लिटरचं जर लिक्विड बनवलं तर आपण 9 लिटर पाणी जर घेतलं तर 1 लिटर आपल्याला फिनाइलचं ते लिक्विड वापरावं लागतं. अच्छा, म्हणजे 9 लिटर पाण्यामध्ये आपल्याला टॉयलेट क्लिनरचं 1 लिटर लिक्विड मिक्स वापरायला करायचं. लागतं. हा. मिक्स करायचं हम्म. आणि साधारणपणे 9 9 लिटर लिटर पासून 1 लिटर मग आपलं लिक्विड धरून 10 लिटर बनतं ते. म्हणजे ते 10 लिटर तयार 20 होणार, बॉटल त्यात तयार होतात. 20 बॉटल तयार होणार. हो, 20 बॉटल म्हणलं तर 70 रुपयाला एक जरी बॉटल लावली तरी 20 बॉटलचे 14,000 रुपये होते ते. 14,000 रुपये व्हायला लागले. आणि 1 लिटर लिक्विड किती रुपयाला भेटतं तुम्हाला मार्केटला? आम्हाला ते 120 रुपये किलो भेटतं. 120 रुपये किलो. फक्त आणणे आणि बनवण्याची प्रक्रिया आहे. आता ही प्रक्रिया पण अत्यंत सोपी. तुम्ही आता याच्यासाठी जे पाणी लागतं ते शुद्ध कुठलं पाणी? शुद्ध फिल्टर पाणी लागतं आम्हाला. तर ते समजा डिग्रीवर घ्यावं लागतं आम्हाला, ते कमी याचं घ्यावं लागतं, म्हणजे पिण्याच्या पाण्यापेक्षा थोडं हलक्या दर्जाचं घ्यावं लागतं. बर, आता हे भिजायला टाकल्याच्या नंतर किंवा केमिकल मध्ये पाणी मिक्स केल्यानंतर साधारण किती वेळ ठेवायचं त्याला? 8 घंटे लागते त्याला. मग 8 घंट्यानंतर ते परत पॅक करणार तुम्ही? पॅक करणार. आता ह्या बॉटल पण तुम्ही बाहेरूनच आणल्या? हो. आणि याच्यावरती स्टिकर तुम्ही उमेदचे लावले? हो, उमेद कारण उमेदच्या माध्यमातून तुम्हाला मदत झाली, गटातून केलेले आहे. कारण विक्रीसाठी तुम्हाला सपोर्ट होतोय तो. हो, सपोर्ट आहे आम्हाला त्यांचा. अच्छा, आता हे झालं टॉयलेट क्लिनर बद्दल तुम्ही सांगितलं. त्याच्यानंतर तुमच्याकडे डिशवॉश. हो, आता डिशवॉश, डिशवॉश. हा, ही डिशवॉशची बॉटल आहे. हो, सूर्या काय हा तुमचा ब्रँड आहे? ब्रँड आहे. हा, आता किती रुपयाला विकता ही? ती आम्ही 80 रुपयाला विकतो. 80 रुपयाला. आता मला सांगा, अर्धा लिटरची बॉटल 80 रुपयाला विकताय. आता जर 1 लिटर मला जर हँड वॉश बनवायचंय किंवा आता हे डिश वॉश बनवायचंय तर याची प्रक्रिया सांगा मला. त्याची प्रक्रिया, आपण 25 लिटर पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये 1 किलो पावडर भेटतं, ते 1 किलो पावडर त्याच्यात मिक्स करायचं, त्याच्यापासून आपल्याला 25 लिटर बनतं ते. म्हणजे 1 किलो पावडर मध्ये 25 लिटर पाणी मिक्स करायचं आणि 25 लिटर आपल्याला त्याच्यापासून डिश वॉश मिळणार. साधारण किती, मग याच्यामध्ये तुम्ही परत ते पॅक करणार? हो. आणि त्याला किती वेळ ठेवणार तुम्ही ते? त्याला 8 ते 9 तास लागतात. 8 ते 9 तास भिजून ठेवायचं बकेटमध्ये. आणि 1 अर्धा लिटर किती देत आहे? 80 रुपयाला. 80 रुपयाला. ओके, आता झालं हे डिश वॉश. आता नंतर पुढचा प्रोडक्ट कुठला? आता आमचा लॉन्ड्री वॉश आहे. तर हे कपडे धुण्यासाठी आम्ही यूज करतो. सगळ्या महिला त्याला वापरतात. आता हे मशीन साठी की कशी? नाही, दोन्ही पण चालतं. दोन्ही पण. कपडे आपण सोड्यात न टाकता, जे सोडा आहे त्याच्यापासून आपले हात रफ होते. समजा आपल्या हाताला इजा पण होती. कधी कधी जर आपल्याला कापलेलं असलं आणि आपण जर सोड्यामध्ये कपडे टाकले तर आपल्या हाताला इजा होते. बरोबर. ते चुनचुन पण करतं. तर हे जर टाकलं तर आपल्या हाताला इजा होत नाही आणि स्वच्छ कपडे निघते. आणि ज्या रफ पॅन्ट असत्या समजा कॉटन मधल्या, तर त्याचा कलर उडत नाही. कोणत्याच कपड्याचा त्याच्यापासून कलर निघत नाही. अच्छा. हा, बर. त्याच्यासाठी ते चांगलं असतं वापरायला. आणि महिला त्याचा सेंट पण चांगला आहे. सेंट घ्या सर त्याचा उघडून. त्याचा सेंट पण खूप छान आहे. त्याची पॅकिंग पण छान केलेली आहे आम्ही. एकदम सुंदर असं ते प्रोडक्ट आहे. बर, आता याच्यामध्ये मला सांगा, याची बनवण्याची प्रक्रिया कशी असते? त्याची पण तीच. याच्यापासून 9 लिटर बनतं आपल्याला. 1 किलो लिक्विड मधून ते 9 लिटर बनतं. आणि किती रुपयाला बॉटल देता ही? आता ती बॉटल आम्ही 70 ला देतो. 70 ला. अर्धा लिटर 70 रुपयाला देतात. आता त्याच्यानंतर कुठला प्रोडक्ट आहे? आता आमच्याकडं फिनाईल आहे. फिनाईल आहे. हो, फरशी पुसायचं. फरशी धुण्यासाठी फिनाईल वापरता? अच्छा, आता हे फिनाईल लगेच तयार होतं ना? हो,
याला काही नाही, याला वेळ लागत नाही. पाणी मोजून टाकायचं आणि ती 1 किलोची बॉटल याच्यात टाकली की हे 35 लिटर बनतं 1 लिटर बॉटल पासून. तर तशा बॉटल वेगवेगळे कलर आहे त्याच्यात आमच्याकडे 4. फिनाईल बनवण्यासाठी हो, हे किती 1 लिटरची आहे का? 1 लिटरची ती. अच्छा, 1 लिटर पासून आपल्याला किती फिनाईल मिळणार? 35 लिटर. बापरे, 1 लिटर पासून 35 लिटर लिटर फिनाईल मिळणार. हा, तर आम्ही 1 लिटरची बॉटल पॅकिंग करतो. तर याच्यामध्ये 1 बॉटल आम्ही 50 ला बाहेर विकतो. जर समजा कोणाला होलसेल रेट मध्ये द्यायची असेल तर आम्ही हिला 40 रुपयाला 35 ला पण देतो. अच्छा, विकतं हे सगळं मार्केट? हो. तर प्रेक्षकांनो, तुम्ही पाहू शकतात की ग्रामीण भागामध्ये पारंपरिक परंपरेला छेद देत एक नाविन्यपूर्ण प्रोडक्ट जुनेच आहेत. शहरी भागात पाहतोय, सगळीकडे पाहतोय, पण अशा प्रकारचं धाडस कुणी आतापर्यंत ग्रामीण भागात दाखवलं नव्हतं. साधारणतः जर तुम्ही पाहिलं तर 4 प्रकारचे प्रोडक्ट, अगदी फिनाईल आहे, डिशवॉश आहे, लॉन्ड्री वॉश आहे आणि त्याच्यानंतर टॉयलेट क्लीनर आहे. असे 4 प्रकारचे प्रोडक्ट अगदी घरच्या घरी इथं बनवले जातात. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर हे पूर्णपणे केमिकल, त्याचं अगदी पाण्याचं प्रमाण ठरून याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. साधारण मिक्स करून त्याला पूर्णपणे मुरण्याचा कालावधी एक 8-9 तास आहे. तर ते साधारण 9 तासानंतर हे पुन्हा पॅक करणार आहे. साधारणपणे 8-10 महिन्यापासून सुरू झालेला व्यवसाय एक आज चांगल्या लेवलला पोहोचलाय. आणि पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर एक साधारण घर आहे. अशा प्रकारचे व्यवसाय आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर घेऊन येण्याचं एकच कारण आहे की गाव खेड्यात आपल्याला उद्योजक तयार झाले पाहिजे आणि यांच्यासारख्या महिलेने तयार केलेले जे प्रोडक्ट आहे त्याला पण मार्केटिंग मिळाली पाहिजे. हा दुहेरी संगम साध्य झाला पाहिजे, हा आमचा दृष्टिकोन असतोय. मॅडम, आता हे 10 महिन्यापासून तुम्ही सुरुवात केली या व्यवसायाची, तर काय अनुभव तुम्हाला येतो आता सध्या मार्केटमधून? याच्यामध्ये अनुभव म्हणजे आधी पहिलं सुरुवातीला तर आम्हाला तकलीफ झाली. आम्ही हे दुकानावर प्रोडक्ट द्यायचो, महिलांना वापरायला द्यायचो. काही महिलांनी वापरले तर पैसेच नाही दिले आम्हाला पुन्हा वापस. हा का? काही म्हणल्या चांगले नाही, काही म्हणल्या आहे चांगले. मग आता तिथून पुढे आम्ही थोडं थोडं टप्प्याखाली आमचे समजा जे तालुका समन्वयक आहेत, जिल्हा समन्वयक आहेत, आमचे जे बचत गटाचे सर लोक आहेत, हे सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि प्रत्येक महिलेला असं सांगितलं की तुम्ही 1 बॉटल एकदा यूज करून बघा. मग तसं करून आमच्या बऱ्याचशा बॉटल जातात आणि मग गावागावामध्ये आम्ही खोक्यात भरून हे प्रोडक्ट नेऊन द्यायला लागलो. जे समजा आमचे ग्रामसंघ असतील त्या ग्रामसंघाला, प्रभाग संघाला, मग तिथून पुढे आमची विक्री चांगल्या पद्धतीने व्हायला लागली. सुरुवातीला अगदी किती गुंतवणूक केली मॅडम तुम्ही? आता आमची गुंतवणूक म्हणजे हे काही थोडंसं का आणता येत नाही, 1-2 किलो आम्हाला काही ते घेता येत नाही, म्हणून आम्ही सगळं सोबत घेतलं. तर सगळं आमच्याकडे 50-50 किलोचं आहे हे कच्चा माल आणि 2-2 हजार आम्ही बॉटल घेतल्या होत्या, कारण बॉटलला आम्हाला आणणं नेणं खूप लांब होतं ना, त्याच्यामुळे आम्ही 2-2, 2.5 हजार ह्या बॉटल, हे झाकणं, हे सगळं घेतलं. तर कमीत कमी आम्हाला 3-1 लाखापर्यंत याचं रॉ मटेरियल लागलं. इन्व्हेस्टमेंट 3 लाखापर्यंत. तुमची आता जी इन्व्हेस्टमेंट केली तुमची आतापर्यंत कव्हर झाली का ते केलेली? आली आता होत आली. बाकी तुमचं मटेरियल आणखी बरंच आणखीन आमचं मटेरियल तुमचं प्रॉफिट असेल खरं ते आता माग आहे आमचं. प्रॉफिट म्हणजे पहिल्या वर्षी समजा बराबरीला राहतो व्यवसाय, दुसऱ्या वर्षी समजा अर्ध उरतं आणि तिसऱ्या वर्षी आपला स्टेबल होतो. अच्छा, हे व्यवसायाचं गणितच आहे. व्यवसायाचं गणित. व्यवसाय सुरू केल्यानंतर काही दिवस स्टेबल राहणं महत्वाचं. कारण आपण जर टिकलो तरच याला विकू शकतो. तुम्ही जर आधीच हार मानली तर याचं काहीच होत नाही. विकायचं कसं? एक तर तुम्ही प्रोडक्ट असा आणलाय केमिकलचा. सुरुवातीला लोकांचं काय म्हणणं असायचं तुमच्याबद्दल तुम्ही जेव्हा सुरू केलं? लोक म्हणायचे हे विकायचं नाही, याचं काय खरं नसतं, असं बरंचसं बोलायचे लोक. घरचे पण म्हणायचे तुम्हाला काम नव्हतं म्हणून आणलं, तुम्हाला विचारून नाही आणता आलं का? आम्ही म्हणलं आम्हाला आवडलं बाबा म्हणून आम्ही आणलं. पण आता ही रोजची गरज आहे घरातली, त्यामुळे हो, प्रत्येकाच्या घरात लागतं हे. खेड्यात चालतं, सिटी मध्ये चालतं आणि प्रत्येक लेडीजला रोजच्या वापरातली ही वस्तू आहे. बघा, रोज आपण टॉयलेट क्लीनर पण साफ करणारे, भांडे पण साफ करणारे, कपडे पण साफ करणारे आणि फरशी पण साफ करणार, त्याच्यामुळे हे प्रोडक्ट हर घरामध्ये चालणारच. गरज आहे ना, गरज आहे. आणि हिवाळा, पावसाळा, उन्हाळा याला कोणताही सीझन नाही. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की बाबा कुरडया पापड्या केल्या की याला वाळायसाठी आपल्याला फक्त 4 महिनेच हे उद्योग चालतो. मग नंतर पुन्हा मसनी जरी आणल्या तरी पण घरात 6 महिने 8 महिने त्या सांभाळावं लागतात. मग त्याच्यापेक्षा आपण थोडं वेगळं करू बाबा काहीतरी, म्हणून आम्ही याचं ट्रेनिंग घेतलं आणि तिथून पुढे आम्ही हे व्यवसाय चालू केला. तिथून पुढे सुरू केला. अच्छा, बरोबर आहे. आता ज्या ग्रामीण भागातील महिला असतील, शहरी भागातील महिला असतील, ज्यांना खरंच काहीतरी करायचंय, त्यांच्या मनात चालू आहे
पण एक कुठलं तरी पाऊल उचलत नाही, ते अशा महिलांसाठी काय सांगाल तुम्ही? तर आम्ही त्यांना ट्रेनिंग पण देऊ. हम्म. ज्यांना लागलं त्यांनी थोड्या थोड्या बॉटल नेऊन पॅकिंग करून तुम्ही त्या, नाहीतर असं तुम्ही तुमच्या गावात मार्केटिंग पण करू शकता. किंवा समजा जर माल नेला तर तुम्हाला आम्ही समजा कमी थोडा थोडा माल देऊ शकतो इथून. समजा कोणाला 4 किलो 5 किलो असा पण आम्ही देऊन, तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय एकदा उभा केल्यावर ज्यावेळेस तुमचं मार्केटिंग चांगलं चालेल त्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रमाणात ते घेऊ शकता. सुरुवातीला अनेक महिला होत्या तुमच्यासोबत? हो, आम्ही 20 जणींनी चालू केलं हे. तर 20 जणीनं चालू केल्यावर मग काही म्हणल्या नको, पुरणार नाही, उरणार नाही, मग त्यांनी सोडून दिलं ना आम्ही दोघींनीच तुम्ही कंटिन्यू केलं पुढे? कंटिन्यू पुढे केलं. का तुम्हाला भविष्य दिसलं याच्यामध्ये? आम्हाला भविष्य दिसलं की बाबा आपण 4 पैसे याच्यातून कमवू शकतो. समजा आता बघा, जास्त पाऊस पडला तरी पण शेतात काम लागत नाही, कमी पाऊस पडला तरी शेतात काम लागत नाही. आणि आम्ही खूप गरीब परिस्थिती आहे आणि खूप म्हणजे शेती आमच्याकडे थोडीच आहे. त्याच्यामुळे आम्हाला रोजगाराचा प्रश्न होता आणि ज्यावेळेस आम्हाला रोजगार पाहिजे, जर कोणाला मागितलं तर 200-300 रुपयाच्या वर कोणी रोजगार देत नाही. शेती तुमच्याकडे कमीच आहे सांगितलं. हो, 2 मग एकर शेती. शेतीपेक्षा याच्यामध्ये जास्त परवडते तुम्हाला? हो, कारण शेतीला जर लावलं तर 12 महिने आपल्या हातात उत्पन्न येत नाही. पाऊस पडला तर नुकसान होतंय, नाही पडला तरी पण नुकसान होतं आपलं. मग इथं नुकसान नाही ना. इथं आपण एक 20 फुटाच्या रूम मध्ये याला चालू केलेलं आहे. हे 12 महिने चालतं आणि आपल्या हाताला काम राहतं. त्याच्यामुळे कुणाकडे रोजगार मागायची गरज नाही. आम्ही 4 लोकांना रोजगार देऊ शकतो. जर समजा आमची मार्केट वाढलं तर आम्हाला 2-4 लोक लावून याला बनवून घ्यावं लागतं अर्जंटमध्ये. तर प्रेक्षकांनो पाहू शकता की गावगाड्यात रोजगार निर्मिती कशी केली जाऊ शकते. फक्त तुमच्याकडं कल्पक संकल्पना असल्या पाहिजे. कल्पक म्हणजे प्रोडक्ट जुनेच आहे, तर फक्त शहरामधून केमिकल्स आणतात, त्याचं एक प्रमाण ठरवलेलं आहे आणि या ठिकाणी ते बनवतात. साधारण याची जी पूर्ण प्रक्रिया आहे बनवण्याची 8 ते 10 तास आहे आणि 10 तास बनवल्यानंतर 10 तास झाल्यानंतर अशा प्रकारच्या बॉटलमध्ये ते पॅक केलं जातं. 1 लिटरची असतील, ही 1 लिटरची बॉटल आहे, बाकी अर्धा लिटरच्या काही सगळ्या बॉटल येतात आणि त्यांच्या ठराविक किमती त्यांनी ठरवलेल्या आहेत. आता हे प्रोडक्ट इथं ग्रामीण भागामध्ये तयार करतात, शहरामध्ये विकतात, जिथे कुठे मागणी असतील शॉपमध्ये, किराणा दुकानमध्ये, मॉलमध्ये बऱ्याच ठिकाणी ते विक्री करतात आणि यामधून चांगलं अर्थार्जन ते या ठिकाणी करतात. साधारण सुरुवातीला त्यांनी सांगितल्याप्रमाणे 20 महिला होत्या, परंतु 20 महिलांनी जरी सुरुवात केलं तर आता त्या 2घीच जणी या ठिकाणी करतात. आपण शेतीला पूरक अनेक व्यवसाय पाहतो, पण शेतीच्या पलीकडे जाऊन असे काही व्यवसाय आहेत की ते तुम्हाला चांगली आर्थिक वृद्धी देऊ शकतात, चांगले स्थैर्य देऊ शकतात. तशाच प्रकारचं उदाहरण या ठिकाणी मॅडमने सेट केलेलं आहे. त्यांच्यापासून अनेक महिला प्रेरणा घेतील, आपल्या गावात शहरात व्यवसाय सुरू करतील आणि 2 पैसे त्या माध्यमातून त्या देखील कमावतील, असं आपण या ठिकाणी गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करूयात.